ओके, हॉरिझॉन्टल डिस्टन्स विचारलंय. बघा लक्ष द्या प्रॉब्लेम कडे. ए पार्टिकल कव्हर्स 50 मीटर डिस्टन्स when projected with some initial speed in horizontal direction. म्हणजे काय दिलंय? पहिल्यांदा काय दिलंय? रेंज दिले की नाही? ओके. When this particle projected with double the initial speed, horizontal distance covered by is. म्हणजे काय दिलंय बघा, पहिल्यांदा थ्रो केलं विथ U1, त्याला मी यू म्हणतो. काय पहिल्यांदा थ्रो केलं मी U1 म्हटलो. त्यावेळी रेंज काय होती? हाऊ मच रेंज? 50 मीटर. बरोबर आहे ना? दुसऱ्यांदा थ्रो केलं विथ हाऊ मच वेलॉसिटी? 2U. त्यावेळी विचारलंय काय? रेंज. आणि ब्रॅकेट मध्ये काय म्हटलंय? दोन्ही केस साठी θ1 काय? सेम आहे. बरोबर? इज इट राईट? ओके. आता टू सॉल्व दिस न्यूमेरिकल, विच फॉर्म्युला वी हॅव टू यूज? इट इज थ्रोन अँड हॉरिझॉन्टल डिस्टन्स आर कव्हर आहे. मग आरचा फॉर्म्युला, मग रेंजचा फॉर्म्युला काय येतोय? इज इट थ्रोन फ्रॉम हाईट असं काय दिलंय काय? ह्या प्रॉब्लेम असं काय मेन्शन केलं काय? हाईट पासून थ्रो केलंय. मग ग्राउंडचा फॉर्म्युला युज करायचा. ग्राउंडचा फॉर्म्युला काय? आरचा यू स्क्वेअर. बरोबर? यू स्क्वेअर बाय साइन 2θ डिवाइड बाय व्हॉट? जी. बरोबर? इज इट राईट? आता मला सांगा, θ आणि जी कॉन्स्टंट आहे काय? इज इट θ अँड जी इज कॉन्स्टंट फॉर बोथ? दोन्हीसाठी θ आणि जी कॉन्स्टंट आहे काय? आहे, सेम आहे. म्हणजे आर इज अ प्रोपोर्शनल टू व्हॉट? यू स्क्वेअर. कळतंय? आपल्याला फाईंड काय करायचं? R2. म्हणजे R2 बाय R1 प्रोपोर्शन आहे ना. म्हणून ह्या साईडला इक्वल टू काय लिहायचं? U2 बाय U1. डायरेक्ट काय इनव्हर्स आहे. काय रेट म्हणजे 2 न्यूमरेटरला U2 सो न्यूमरेटरला स्क्वेअर झालं सॉल्व. किती आन्सर? R2 बाय 50. U2 किती आहे? 2U बाय U चा स्क्वेअर म्हणजे किती आले? 4. इज इट राईट? आणि त्यामुळं आन्सर येते R2 इज 4 into 50. How much? It is 200 meter. 200 meter. Is it clear? There's nothing but option B. का कसं सॉल्व केला? पुन्हा फॉर्म्युला बेस होता. फॉर्म्युल्याने सॉल्व केला. रेंज फाइंड करायची म्हणून रेंजचा फॉर्म्युला. त्यामुळे थीटा कॉन्स्टंट आहे, जी कॉन्स्टंट आहे. म्हणजे रेंज प्रोपोर्शनल टू व्हॉट? यू स्क्वेअर. ओके. मग तोंडी सॉल्व होतोय. डबल वेला झाले म्हणजे 4 झालं. 4 into 50 200. अंडरस्टूड?